गुड मॉर्निंग. कसं काय मंडळी? हसताय ना? हसलंच पाहिजे. या दगदगीच्या जीवनात स्वतःला फिट ठेवलंच पाहिजे. आज निसर्गाच्या सानिध्यात मस्त असंच शांत बसलो आहे. एवढी शांतता आहे की फक्त पक्ष्यांची किलबिलाट, मोरांचा आवाज, साळवीचा आवाज, कावळ्यांचं कर्कश काव काव कानाला तृप्त केलं. ॲक्च्युली एवढी दगदग करतोय आपण, का करतोय माहीत नाही. खरं तर आपल्याला जीवन जगण्यासाठी गरज आहे, पण नुसतंच पळतोय आपण. कधी उसंत घेऊन थांबतच नाही. ह्या निसर्गाकडं, ह्या सृष्टीच्या रचत्याकडे कधी पाहत नाही. पाहतो, मंदिरात जातो, पण स्वार्थापोटी जातो. क्वचित लोक आहेत जे शांततेत जातात, काही न मागण्यासाठी जातात, फक्त त्याला भेटण्यासाठी जातात, त्या कनेक्शनसाठी जातात. तीच तर खरी प्रार्थना आहे. आपण देवाकडं ज्याला नवस बोलतो किंवा काय मागतो, एवढं पूर्तता कर म्हणतो, तर तो व्यवहार होतो, ती आस्था राहत नाही. तर मला असं वाटतं की जे घडणार आहे ते घडणार आहे, ते कोणी टाळू शकत नाही. एवढंच आहे की देवाकडं किंवा ज्या शक्तीकडं तुम्ही प्रार्थना करता ती निरपेक्ष भावनेने करा. म्हणजे तुमचं निरपेक्ष भाव त्याच्याकडे पोचले पाहिजेत. त्यामुळे ते तुमच्यातले एक बॉन्ड तयार होईल, ना व्यवहार तयार होईल. आणि मला माहीत आहे की ती ताकद अशी आहे की ज्या वेळेला तुम्ही निरपेक्ष भावनेने जाता, जी घटना घडणार आहे ती घडणार आहे, पण त्याची ती तीव्रता कमी करतात. मला अनुभव आलेला आहे हा. पण ती घटना घडणार, पण तीव्रता कमी होणार. मला हेच कळत नाही, लोक भविष्य हे ते म्हणजे मीही केलेलं आहे. मी काही वेगळा नाही, पण नंतर जसं वाचण्यात आलं, ऐकण्यात आलं, भूतकाळात आपण रिग्रेट म्हणून जगतो, भविष्यकाळाची चिंता करतो, वर्तमान जगायचंच विसरून जातो. का? कशासाठी? वर्तमान जगा ना. प्रभू श्रीरामांना त्यांचा वनवास चुकला नाही, पांडवांना त्यांना वनवास चुकला नाही. श्रीकृष्ण यांना जर त्यांचा मृत्यू टाळायचा असता तर ते टाळू शकले असते. म्हणजे जे घडणार आहे ते घडणार आहे. सृष्टि के रचयिता भी इसके बीच नहीं आ सकते. तो हम तो इंसान है जिसने उसने हमको बनाया है. मग कशाला भविष्याची चिंता? वर्तमानात जगा, हसत जगा, मजेत राहावा.